हॅलो स्टुडंट्स, आता आपण 6th स्टँडर्ड मॅथमॅटिक्सचा लेसन नंबर 2 स्टार्ट करणार आहोत. तर आपला लेसन नंबर 2 आहे अँगल्स. अँगल्स म्हणजे जे दोन लाईन एकत्र केल्यानंतर किंवा एकमेकांना जोडल्यानंतर तयार होणारा जो शेप असतो त्याला आपण अँगल्स असं म्हणतो. अँगल लेट्स रिकॉल करूया. रिकॉल म्हणजे गेल्या वर्षी जे झालं आहे ते फक्त आपण रिपीट करणार आहोत. आता लुक ॲट द अँगल्स शोन इन द पिक्चर बिलो. Identify the type of angle and write its name below the picture. आता फर्स्ट आहे तो क्लॉक आहे. तो कोणता अँगल आहे? 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे म्हणून त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतो. सीझरचा जो अँगल तयार झाला आहे तो ॲक्यूट अँगल आहे. आणि जर आपण बर्डची बीक बघितली तर तो अँगल पण ॲक्यूट अँगल होणार आहे. त्यानंतर करणार आहोत कंप्लीट द फॉलोइंग टेबल. एक टेबल दिलेला आहे तुम्हाला. त्या टेबलमध्ये अँगल आणि 3 वेगवेगळे अँगल्स दिलेले आहेत. त्याचा तुम्हाला नेम ऑफ द अँगल, वर्टेक्स ऑफ द अँगल आणि आर्म्स ऑफ द अँगल असं लिहायचे आहेत 3 पार्ट. पहिला आहे नेम ऑफ द अँगल. पहिल्या अँगलला आपण नाव लिहिणार आहे अँगल PYR. त्याची वर्टेक्स आहे. वर्टेक्स म्हणजे ज्या पॉईंटमध्ये त्या दोन अँगल्सचे आर्म एकत्र येणार आहेत त्यांना आपण वर्टेक्स असं म्हणतो. तर वाय आहे तो वर्टेक्स आहे आणि आर्म्स आहेत ते PY RY असे 2 आर्म्स आहेत. दुसरा अँगल आहे अँगल LMN. त्याचा वर्टेक्स आहे M आणि आर्म्स आहेत LM आणि MN. तिसरा अँगल आहे अँगल BOS. त्याचे वर्टेक्स आहे O, आर्म्स आहेत BO आणि SO. ॲक्टिव्हिटी: Ask 3 or more children to stand in a straight line. Take 2 long ropes. Let the children in the middle hold one end of each rope. With the help of the rope, make the children on either side stand along a straight line. Tell them to move so as to form an acute angle, a right angle, an obtuse angle, a straight angle, a reflex angle, a full or complete angle in turn. Keeping the rope stretched will help to ensure that the children form straight lines. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना एका स्ट्रेट लाईनमध्ये उभं राहायचं आहे सगळ्यांनी आणि त्यात प्रत्येक स्टुडंटला हातात रोप पकडायची आहे. एक मोठी रोप घ्यायची आहे आणि ती रोप प्रत्येकाने आपापल्या हातात पकडायचं आहे आणि असे अँगल्स तयार करायचे आहेत ते रोप वापरून की तुम्हाला हे जे टाईप्स दिलेले आहेत अँगलचे, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, हे सगळे टाईप तुम्हाला त्या रोपचा यूज करून फॉर्म करायचे आहेत. तर हे करताना तुम्हाला ती रोप आहे ती एकदम स्ट्रेच्ड पाहिजे. म्हणजे कुठंच ती वाकली गेली नाही पाहिजे, एकदम सरळ असली पाहिजे. आणि तुम्ही पहिल्यांदा उभे राहताना स्ट्रेट लाईनमध्येच उभे राहिले पाहिजे. त्यानंतर तुम्ही अँगल्स फॉर्म करू शकता. जर एक जरी मुलगा हलला तर तो अँगल आहे तो नीट तयार होणार नाही आहे, त्यामुळं ही काळजी घ्यायची आहे. आता ट्राय धिस म्हणून अजून एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे तुम्हाला. यूज 2 स्टिक्स ऑफ डिफरंट कलर्स टू मेक द अँगल फ्रॉम अँगल A टू अँगल G. आता तुम्हाला 2 स्टिक्स घ्यायचे आहेत. त्या स्टिक्सचा वापर करून तुम्हाला वेगवेगळे अँगल्स तयार करायचे आहेत. फर्स्ट वाला जो आहे तो बघूया आपण. इन फिगर A, द 2 स्टिक्स lie one upon the other. There is no change in their position. In this position, the angle between the sticks is called a zero angle. The measure of the angle is written as 0 degree. म्हणजे जर आपण 2 स्टिक्स घेतल्या आणि त्या एकमेकांना जोडून ठेवल्या तर त्याच्यामध्ये कोणताच अँगल तयार होणार नाही. ते एकमेकांना चिटकून असल्यामुळं तिथला अँगल जो असणार आहे तो 0 असणार आहे, 0 डिग्री एवढा असणार आहे आणि म्हणून आपण त्याला 0 अँगल असं म्हणतो. आता फिगर B प्रमाणे बघूया आपण. नाव कीपिंग वन स्टिक इन प्लेस इन वन अराउंड ॲज शोन इन फिगर. द अँगल फॉर्म्ड इन फिगर B इज an acute angle. An angle greater than 0 degree but less than 90 degree is called an acute angle.
म्हणजे आता आपण अँगल बी बघितला तर तो 90 डिग्रीपेक्षा कमी आहे पण 0 डिग्रीपेक्षा मोठा आहे, म्हणून त्या अँगलला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणतो. तर ह्या ज्या स्टिक्स आहेत त्या म्हणजे जो ॲरो दाखवला आहे त्या साईडला फिरवला तर आपल्याला ॲक्यूट अँगल तयार झालेला दिसतो. फिगर सी आहे. द अँगल फॉर्म्ड इन फिगर सी इज अ राईट अँगल. ॲन अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड अ राईट अँगल. म्हणजे राईट अँगल म्हणजे जो परपेंडिक्युलर म्हणतात त्याला. 90 डिग्रीचा अँगल तयार होतो त्याला परपेंडिक्युलर असं पण नाव आहे, राईट अँगल पण आहे. हे दोन नावं त्याची आहेत. तर 90 डिग्री एकदम करेक्ट 90 डिग्री असेल तर त्याला आपण राईट अँगल असं म्हणतो. फिगर डी बघा आता. द अँगल फॉर्म्ड इन फिगर डी इज ॲन ऑप्ट्यूस अँगल. ऑप्ट्यूस अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल असतो त्याला आपण ऑप्ट्यूस अँगल असं म्हणतो. ॲन अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 1 इज कॉल्ड ॲन ऑप्ट्यूस अँगल. म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठा असायला पाहिजे पण 180 डिग्रीपेक्षा कमी असलेल्या अँगलला आपण ऑप्ट्यूस अँगल असं म्हणतो. आता फिगर ई. आता आपण फिगर ई बघूया. If the stick is turned further in direction shown in figure D, we get a position as in figure E. An angle like this is called straight angle. A straight angle measures 180 degree. आता आपण फिगर ई प्रमाणे बघितला तर ॲरो आहे तो जो ॲरो आहे त्या ॲरोच्या डायरेक्शनप्रमाणे जर आपण स्टिक हलवली तर एक स्ट्रेट लाईन तयार झालेली दिसते. तर त्या स्ट्रेट लाईनला किंवा त्या स्ट्रेट अँगलला आपण स्ट्रेट अँगल असं म्हणतो. त्याची मेजरमेंट घेतली तर त्याची मेजरमेंट येते 180 डिग्री. फिगर एफ. इफ द स्टिक इज टर्न इवन फर्दर ॲज शोन इन फिगर ई, वी गेट ॲन अँगल लाईक द वन इन फिगर एफ. This angle is greater than 180 degree. Such an angle is called reflex angle. A reflex angle is greater than 180 degree and less than 360 degree. आता जर आपण ईचे जी स्ट्रेट अँगल झाला होता त्या अँगलपासून जर पुढं स्टिक फिरवली तर एक अँगल तयार होतो. तो 180 डिग्रीपेक्षा त्याची मेजरमेंट जास्त असेल पण 360 डिग्रीपेक्षा कमी असेल. त्या अँगलला आपण रिफ्लेक्स अँगल असं म्हणणार आहोत. आणि फिगर जी बघूया आता आपण. द स्टिक इन फिगर एफ completes one round and comes back to its original position as in figure G. It turned through 180 degree till it made a straight angle and 180 degree after making the straight angle, thus completing 360 degree in all. An angle made in this way is called a full or complete angle. The measure of complete angle is 360 degree. आता आपण हा रिफ्लेक्स अँगल आहे ती जर स्टिक पुढं तशीच गोल फिरवली तर ती त्या आधीच्या म्हणजे पिंक स्टिक दिसते त्या पिंक स्टिकच्या जवळ जाणार आहे. म्हणून जो आपण अँगल फिरवायला चालू केला होता तर जर इथं बघितलं तर हा 0 अँगल आहे पण इथून आपण इकडून वरच्या साईडनी फिरवत आणून परत असे फिरवत आणून या साईडनी अशी इकडून घेऊन येऊन परत इथंच येणार आहे. म्हणून जर ही डायग्राम बघितली तर हा पूर्ण ही जी स्टिक आहे ती अशी गोल फिरून परत याच पोझिशनला आलेली आहे. त्यामुळं त्या अँगलला आपण फुल किंवा कंप्लीट अँगल असं म्हणतो आणि त्याचं जे मेजरमेंट असणार आहे ते 360 डिग्री असणार आहे. 360 डिग्री पूर्ण अँगल फिरला असेल तर त्याला आपण फुल अँगल और कंप्लीट अँगल असं म्हणणार आहोत. माय फ्रेंड. मॅथ्स. ॲट द फेअर, ॲट होम, इन द ग्राउंड. आता आपण फेअरमध्ये गेल्यावर ज्या वेळेला जायंट व्हीलमध्ये बसतो त्यावेळेला जायंट व्हील फिरताना बघितलं तर ते जायंट व्हील आहे ते 0पासून पूर्ण फिरून येऊन म्हणजे फुल अँगल तयार होतो तिथं आणि परत तो 0ला येतो. म्हणून तिथं तयार होणारा जो अँगल असणार आहे फुल किंवा कंप्लीट अँगल असणार आहे. त्यानंतर आपण जर सेकंड एक्झाम्पल बघितला तर तो फॅन आहे. त्या फॅनचा अँगल आहे तो रिफ्लेक्स अँगल येतो. रिफ्लेक्स अँगल म्हणजे 180 डिग्रीपेक्षाचा जो जास्त अँगल असतो त्याला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतो.
आणि तिसरा सीसॉ आहे. सीसॉचं जे अँगल आहे ते स्ट्रेट अँगल आहे. लुक ॲट द पिक्चर अबव अँड आयडेंटिफाय डिफरंट टाईप्स ऑफ अँगल्स. म्हणजे ते 3 अँगल्स मी सांगितले. प्रॅक्टिस सेट 2. फर्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. मेजर ऑफ अँगल्स अँड टाईप्स ऑफ अँगल्स. आता इथं दोघांची मॅच करायची आहे. फर्स्ट आहे तो 180 डिग्री अँगल आहे. 180 डिग्री अँगल म्हणजे स्ट्रेट अँगल असतो, ऑप्शन नंबर बी. 240 डिग्री म्हणजे 180 डिग्रीपेक्षा मोठा आहे पण 360 डिग्रीपेक्षा कमी आहे, म्हणून तो झाला रिफ्लेक्स अँगल, ऑप्शन नंबर सी. 360 डिग्री म्हणजे कंप्लीट अँगल किंवा फुल अँगल आहे तो, म्हणून ऑप्शन नंबर डी. आणि फोर्थ आहे तो 0 अँगल आहे, 0 डिग्रीचा, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 2 आहे, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राईट द टाईप ऑफ ईच अँगल. आता 75 डिग्री अँगल कोणत्या अँगल्समध्ये टाईपमध्ये येईल, तर तो ॲक्यूट अँगल आहे. सेकंड आहे तो 0 डिग्री म्हणजे 0 अँगल झाला. तिसरा आहे 215 डिग्री म्हणजे 215 डिग्री म्हणजे तो झाला रिफ्लेक्स अँगल. चौथा आहे 360 डिग्री म्हणजे तो झाला कंप्लीट अँगल किंवा फुल अँगल. फिफ्थ आहे तो 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल. सिक्स्थ आहे तो 120 डिग्री म्हणजे 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे, म्हणून तो आहे तो ऑप्ट्यूस अँगल झाला. 148 डिग्रीचा पण ऑप्ट्यूस अँगल होणार आहे. 90 डिग्री म्हणजे राईट अँगल होणार आहे. थर्ड क्वेश्चन आहे तो, लुक ॲट द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ ईच ऑफ द अँगल्स. पहिला आहे ॲक्यूट अँगल, दुसरा राईट अँगल आहे, तिसरा आहे तो रिफ्लेक्स अँगल आहे, चौथा जो आहे तो स्ट्रेट अँगल आहे, ईवाला जो आहे तो 0 अँगल आहे आणि एफ आहे तो फुल किंवा कंप्लीट अँगल आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, यूज अ प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ ॲन ॲक्यूट अँगल, अ राईट अँगल अँड ॲन ऑप्ट्यूस अँगल. आता प्रोट्रॅक्टरचा वापर करून तुम्हाला या 3 टाईपचे अँगल्स ड्रॉ करायचे आहेत. जर तुम्हाला अशा सोप्या पद्धतीने 6 स्टँडर्डचं मॅथ शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, शेजारी जे बेल बटन आहे ते दाबलं तर तुम्हाला माझे अपडेटेड व्हिडिओज दिसायला लागतील. थँक्यू.